हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, असं बाबा न घालवता सुरुवात करू आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, तुम्हाला आठवतं का मागच्या काही महिन्यांखाली बोंबल काकूने मैदा किती अनहेल्दी आहे, मैदा शरीरासाठी हानिकारक आहे, मैदा खाऊ नये, शक्य तितका मैदा टाळावा किंवा तळलेले पदार्थ जास्त खाऊ नये, अशा गोष्टीवरती मोठं लेक्चर देत काकूंनी एक चांगला व्हिडिओ बनवला होता. जो की चांगला म्हणजे अगदी 20-25 मिनिटाचा असा चांगला होता, म्हणजे मोठा लांबलचक असा होता. पण काकू आता स्वतः मात्र नाश्त्यामध्ये कांदा भजी बनवून खातात. म्हणजे हे असं झालं, दुसऱ्याला देई ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. काय हो बोंबल काकू, कुठं गेलं तुमचं ते? परवाच्या दिवशी तर तुम्ही बटर नान वगैरे खाल्लं, गार्लिक नान खाल्लं, ते काय सगळं गव्हाच्या पिठाचं होतं का? हां. आणि आज परत तुम्ही नाश्त्यामध्ये कांदा भजी खाता. अहो, नाश्त्यामध्ये भजी कोण खातं? तसं बघायला गेलं तर तुम्ही काही आता पहिली वेळ नाही आहे की तुम्ही नाश्त्यामध्ये भजी खाताय. ह्याच्या अगोदर पण तुम्ही चार चार पाच पाच प्रकारची कांदा भजी नाश्त्यामध्येच बनवून खाल्ली, त्यामुळे तुम्हाला सवय आहे. पण मात्र दुनियाला तरी ज्ञान देत जाऊ नका की बाबा भजी अशी नाश्त्यामध्ये असे प्रकार खावा किंवा असे प्रकार खाऊ नये किंवा मैदा असा आणि तसा. स्वतः मात्र करायचं तेच करायचं, दुनियाला मात्र रिस्ट्रिक्शन द्यायचे आणि लेक्चर द्यायचे, हे असं आणि ते तसं. किती ना, किती ते. आणि काय हो बोंबल काकू, तुम्ही अगोदर म्हटल्या होत्या की बाबा आम्ही इकडे तिकडे जाण्याच्या अगोदर वेदर वगैरे सगळं चेक केलेलं आहे वगैरे. मी सगळं वेदर चेक करून आले, हे सगळ्या गोष्टीचा आम्ही अंदाज वगैरे लावला आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टीची तयारी करून आलो. 4-4 वेळा तुम्ही सांगत होत्या की वेदर फॉरकास्ट आम्ही चेक करून आलो. मग अचानक तिथे कसा काय पाऊस पडतोय? आता तुम्ही गेला तर रात्रंदिवस पाऊस कसा काय पडायला लागला? मला हेच कळत नाही. कसं वेदर चेक केलं होतं तुम्ही, का फक्त एका दिवसातच वेदर चेक केलं होतं? बिचारीचं सगळं ढगाळ वातावरण आणि पाऊस काय पिछा सोडत नाही. म्हणजे तिच्या घरी असते तेव्हा पण ती तसंच म्हणते, ऊन पडत नाही, ऊन पडत नाही. जादूच बनलेली असते, मला मेरे को धूप चाहिए, मेरे को धूप चाहिए. पण तिथं पण काय तिला धूप मिळत नाही. आणि कशी बशी इकडे आली कॅम्पिंग करायला, तर तिथे पण धूप मिळाली नाही, तिथे पण पाऊस आलाच मागे मागे. नशीबच खराब असते की का लोकांचं. म्हणजे कसं माहीत आहे का, सगळं मिळतं पण जी गोष्ट पाहिजे ती मिळतच नाही, असंच आहे. आणि नेहमीप्रमाणे काकूनी इथे पण पकवायला सुरुवात केली. पाऊसच आहे, हे असंच होतंय, हे करायलाच मिळत नाही, चिखलच आहे, हे तसंच आहे, असंच आहे. तर मग काकू कशाला राहायचं तिकडे, कशाला जायचं कॅम्पिंग वगैरे करायला? या भारतामध्ये परत. इकडे सगळं वातावरण छान आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला धूप पाहिजे तेवढी धूप मिळेल जादूसारखी, पावसाळ्यात हवा तितका पावसाळा मिळेल आणि हिवाळ्यात हवं तितके थंड वातावरण मिळेल. म्हणजे आता तुम्ही कसं तिथे आडम न धिडम कुठल्याही सीझनमध्ये उन्हाळी पदार्थ करता, जसं की तुमची ती दही मिरची होती. पावसाळ्यात तुम्ही उन्हाळी पदार्थ चालू करता, तर आमच्या इकडे तसं नाही. आमच्या इकडे तुम्हाला उन्हाळा 4 महिन्याचा मिळेल, फार भरभरून पाहिजे तेवढे दही मिरची बनवून घाला. नाहीतर एक तर मग तिकडे राहायचं ना, तर मग ती असली फालतू कटकट करणं बंद करा की बाबा हे असंच आहे ते तसंच आहे. सबको सब कुछ नाही मिळता, कुठल्या तरी गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं, समजलं ना? त्याच्यामुळे उगाचच ते करू नका. आणि बिचारा पाऊस आला ते आला आणि काकूंना कॉन्टेंट देऊन गेला. म्हणजे का पावसाला पण माहीत होतं वाटतं बिचारीला आता कॉन्टेंटची कमतरता आहे, त्याच्यामुळे आपण पण येऊन जाऊन कॉन्टेंटमध्ये थोडी भर घालावी. म्हणजे बघा ना, पाऊस आला, रात्रीच्या 1-2 क्लिप शूट केल्या आणि सकाळी कांदा भजीची रेसिपी दाखवली, झाला एक मोठा व्लॉग बनून झाला. आजचं तर काम झालं. आता आजच्या दिवसामध्ये काकूनबाईंनी उद्या परवाचे 2-4 व्हिडिओ शूट करून टाकले असतील आणि आता ते पोस्ट करतील. म्हणजे गेले 8 दिवस झालं तर ते हेच करतायत, एका दिवशी 4-4 व्लॉग शूट करून पुढचे 8 दिवस झालं पोस्ट करतायत. म्हणजे ग्रीस सिरीज सारखं हे आपण आता महिनाभर स्वित्झर्लंडच्या कॅम्पिंगचे व्लॉग्स टाकत राहणार. पण मंडळी, मला एक शंका आहे, तिथे लोक सगळे कॅरावॅन घेऊन गेले बिकॉज त्यांना माहीत असावं की स्वित्झर्लंडमध्ये आता एकतर पाऊस असावा किंवा पावसाचे दिवस असतील. आणि हे आपले बघा मालगाडी तळ ठोकून राहणारे लोक काहीही अंदाज न घेता गोण्या भरून गेले कॅम्पिंग करायला. आधीच त्या बिचारीने त्या DMW गाडीला फार सामान भरून भरून मालगाडी करून ठेवलं आणि त्या मालगाडीतून 4-4 वेळा डिक्की खोला, सामान खाली काढा, परत बाहेर जाताना डिक्कीतलं सामान त्या टेंटमध्ये ठेवा, परत रात्री झोपताना टेंटमधलं त्या डिक्कीमध्ये टाका. असं करून करून तिच्या कमरेचे पार 12 वाजले, तारांबळ उडाली आहे. आणि आता त्यात पावसाला अजून भर. पाऊस आला आता तर बार बोंबल काकू आणि बाण्याची बार तारांबळच उडाली. म्हणजे मनातल्या मनात बिचारी बोंबल काकू असं म्हणत असेल, कुठून बुद्धी सुचली मला आणि मी कॅम्पिंगला आले ते आले आणि त्यात अजून 8 दिवस 10 दिवस कॅम्पिंगला आले.
काय बोलावं काय माहिती, म्हणजे बिचारीची अशी हालत आली. दुखतंय पण सांगता येईना. काकूंना आहे ना एका कॉमेंट आली होती, म्हणजे आता रिसेंट व्हिडिओ खाली ना एक कॉमेंट आली होती, एवढा पाऊस येत आहे तुम्हाला तर तुम्ही एखादी हट किंवा एखादी कॅरावॅन का घेतली नाही तिथे राहायला, कशा का स्वतःचे हाल करून घेताय असं. आता ते कॉमेंट करणाऱ्या ताईला काय सांगायचं ना, की ह्यांना ना त्या कॅम्पर व्हॅनचा त्या कॅराव्हॅनचा भाडं परवडत नसेल म्हणून, आणि टेंट सोडून त्या हटमध्ये जर राहायला गेलं तर लोकांना आपले झालेले हाल कसे दाखवता येतील. म्हणजे इनडायरेक्टली हाल इज इक्वल टू कॉन्टेंट. ते कसं आहे ना, लोकांना असं दाखवता येतं ना की बाबा बघा आम्ही एवढा लांब आलो, किती ऊन वादळ पाऊस धुकं थंडरस्ट्रॉम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी फेस करून आम्ही अजूनसुद्धा इथेच आहोत चिकटगुंड्यासारखे त्या टेंटमध्येच दिवस काढतो. एवढ्या टेंटमध्ये आम्ही चौघं राहून सगळ्या गोष्टी फेस करून काकडत कुकडत एकदम थंडीमध्ये हुडहुड करत आम्ही कॅम्पिंग करतोय. म्हणजे किती डेडिकेट आहोत आम्ही आमच्या कॉन्टेंटशी असं दाखवायचं आहे ना. हट्टमध्ये राहायला गेले तर कसं कॉन्टेंट नाही मिळणार ना, आणि व्ह्यूज परत कोसळली की बाबा कॅम्पिंगच्या नावावरती तुम्ही हट्टमध्ये राहायला गेलात. म्हणून ह्या लोकांनी जसं आहे तसं स्वतःचे तर हाल करतायतच करतायत, आणि त्या बिचाऱ्या मुलींचे सुद्धा हाल करण्यासाठी त्यांनी हट वगैरे काही घेतली नाही आणि ते घेणार सुद्धा नाहीत. शेवटी चिकटगुंडे लोक आहेत बाबा, कशाला पैसे वाया घालवतील. किती गेलं तर लोक एका डेझर्टमध्ये 4-4 लोक शेअर करून खातात. अशा लोकांकडून तुम्ही अजून काय अपेक्षा कराल ना. आणि त्यात आता पाऊस आल्यामुळे बोंबल काकूला मांडी घालून बसून सुद्धा स्वयंपाक करता येत नाही. म्हणजे किती ते हाल बाई, कशाला वाकून स्वयंपाक बनवायचा. मजा म्हणजे मजा तर लांबच राहिली, पण ते एक्स्ट्राची जास्त फजिती होती त्याच्यामध्ये. म्हणजे मला ते ह्या लोकांचं लॉजिकच नाही समजलं त्या ट्रिपचं. एन्जॉय तर काही म्हणजे एन्जॉय तर काही होतच नाही आहे, फक्त आणि फक्त स्वतःचे हाल आणि त्या मुलींचे हाल करून घेतात. आता आजच्या व्लॉगमध्ये एवढा सगळा पाऊस पडला, त्या मुली मागून शिंकत होत्या. म्हणजे आता हे झालं तर त्यानंतर त्यांचा तोच व्लॉग होईल. इथून गेलं की बोंबल काकू क्लिनिंग वगैरे चालू करतील, क्लिनिंगचे व्लॉग चालू होतील त्यांचे. 10-12 दिवस क्लिनिंगचे व्लॉग टाकतील, त्यानंतर स्वतः आजारी पडतील. त्यानंतर बोंबल काकू तुम्ही ती कांदा भजीची रेसिपी आहे ना कुठून बघितली मला जरा सांगा बरं. तुमची रेसिपी बघून मला शंका वाटते की ती भजी बनवताय तुम्ही का कांद्याची भाजी बनवताय. म्हणजे बघा ना, आता त्यांनी त्या भजीच्या सामानामध्ये भजीच्या बॅटरमध्ये सगळं कांद्याच्या भाजीचे मसाले टाकले, जसं की धण्याची पूड, लाल मिरची, हळद, गरम मसाला, अख्खे जिरे, हे सगळं ना भाजीचं साहित्य आहे. तुम्ही मेन मसाला मेन इन्ग्रेडियंट ओवाच नाही ना घातला कांद्याच्या भजीमध्ये. तुम्ही जे इन्ग्रेडियंट वापरले असं बघून मला असं वाटतं की आजवर मी चुकीची भजी बनवत होते का आता तुम्ही चुकीची भजी बनवताय. मंडळी कॉमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा बोंबल काकूने कुठल्या पद्धतीची भजी बनवली ते. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, आपण बोललो होतो ना की त्या दिवशी मुलींना फक्त चिवड्यावरतीच भागवलंय, पोटभर जेवायला देते की नाही, स्वतः आधी खाते. तर ह्यावेळी बोंबल काकूने ना सगळ्यात आधी भजी बनवली आणि मुलींना दिली, आणि वरतून मोठ्याने हे सुद्धा बोलल्या की खा पोटभर खा, मी बनवते. हो बाई खा पोटभर खा, आज ना भजीच खायची तुला. त्यानंतर बोंबल काकूने डायरेक्ट तुला रात्रीच जेवायला देणार आहेत, नाहीतर भजीवरच म्हणतील काढ आजचा दिवस, भजीवरच कटवणार आहेत वाटतं. त्यामुळं ना आज फक्त भजीच खा. तरी म्हटलं सकाळ सकाळ उठून आज कसा काय काकूंनी एवढा चिखल पाऊस असताना एवढं बसण्याचे वांदे होत असताना काकूंनी भजी बनवायचा घाट कसा काय घातला. कारण आज दिवस फक्त भजी खाऊनच काढायचा आहे. खावा बाई खावा खावा, फक्त भजीच खावा. आणि भजी बनवून झाल्यानंतर बन्या काका नेहमीप्रमाणे आपली स्क्रिप्टेड ॲक्टिंग करायला लागले. ह्या लोकांना आहे ना पहिला घास घेतल्यानंतर तो चावायच्या आधी तो गिळायच्या आधी ना ह्यांना कसं समजतं की बाबा त्या गोष्टीची टेस्ट एकदम भारी झाली. बन्या काकाची ॲक्टिंग बघा, पहिला घास भजीचा खाल्ला नाही तोपर्यंत आहा हा 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 वाह वाह एकच नंबर असं बोलतात. नाहीतर इथं आम्ही जोपर्यंत अर्ध जेवण संपवत नाही, जोपर्यंत 4-5 घास आमच्या घशाखाली उतरत नाहीत ना, तोपर्यंत आम्हाला आहे ना म्हणजे नॉर्मल लोकांना एखाद्या गोष्टीची टेस्ट समजत नाही. हे व्लॉगर लोक अजिबच आहेत. म्हणजे यांना पहिला घास खायच्या आधीच लगे वाह अप्रतिम एकच नंबर लय भारी झाले असं बोलतं. कसं काय हो, म्हणजे ह्या लोकांमध्ये बहुतेक की हिडन टॅलेंट असतो वाटतं, जो ना
आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये अगदीच नसतं. म्हणजे बघा मी काय बोलले होते की आज पूर्ण दिवस काकू फक्त भजीवर कटवणार आहेत आणि काकूंनी अगदी तेच केलं. रात्री काय खाल्लं, दुपारच्या जेवणात काय खाल्लं ते काहीच नाही दाखवलं आणि काकूंनी डायरेक्ट व्लॉगच एंड केला. नाहीतर नेहमीसारखं भागवलं असेल आपल्या एका कॉफीवरती, नाहीतर आपल्या उरल्या सुरलेल्या चिवड्यावरती. चिवडा तर संपवला असेल पण बाकी चिप्स वगैरे भरलं ते काकूंनी पण आपल्याला दाखवलं नाही, पण इनडायरेक्टली आपल्याला दिसले त्या मुलींच्या हातामध्ये. तसंच अजून काकूंनी काही सिक्रेट सामान आणलं असेल जे आपल्याला दाखवलं नाही. नाहीतर असं त्या म्हणतातच आम्ही सगळ्या गोष्टी काही दाखवत नाही, तसंच काही तसं. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मंडळी तुम्ही बघितलं का ह्यांचे कॅम्पिंगचे व्लॉग बघून आहे ना मला अजून पण समजलं नाही आहे हे लोक कॅम्पिंग करतायत का काही वेगळं करतायत. म्हणजे मला जेवढं माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे कॅम्पिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जेमतेम गोष्टीमध्ये निसर्गाचा आनंद घेणं ह्याला कॅम्पिंग म्हणतात. पण हे लोक भलतंच काहीतरी करतायत. म्हणजे एकच दिवस हे लोक एखादा दिवस टेंटमध्ये राहतात, एखाद्या दिवशीच्या एखाद्या वेळेसचा म्हणजे सकाळचं जेवण नाही तर रात्रीचं जेवण असं कुठलं तरी, नाही तर चहा वगैरे ह्या गोष्टी टेंटमध्ये करतात. बाकी सगळ्या गोष्टींना हे लोक मेन सिटीमध्ये घालवतात. म्हणजे जेवायचं झालं की मेन सिटीमध्ये गेले, फिरायचं झालं की मेन सिटीमध्ये, कॉफी पण मेन सिटीमध्ये. फक्त एखादा 20 मिनिटासाठी चहा वगैरे बनवणं, जसं की काल भजी बनवली तशा काहीतरी गोष्टी करायच्या, स्टंट मारायचे आणि दाखवायचं. मला ना कळलंच नाही ह्यांचं कॅम्पिंग हे कुठल्या पद्धतीचे कॅम्पिंग करतायत. हे तेच झालं, घरात जे इतर वेळी जेवतोय तेच करतात. ते मॅकडी वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी खातायत ना. म्हणजे मॅकडीज खायचं होतं, बाहेर फिरायचंच होतं तर मग डायरेक्ट फिरायलाच जायचं होतं. टेंट वगैरे कॅम्पिंग बिम्पिंग ही असली नाटकं करायची काय गरज होती ना. मला तर काय वाटतं माहिती आहे का मंडळी, जे ह्यांचे अंधबंध भक्त कोणी आहेत ना त्यांनी ह्या बावळट काकांना आहे ना नेमकं कॅम्पिंग म्हणजे काय असतं, कॅम्पिंग ह्या शब्दाचा अर्थ सांगा की नेमकं कॅम्पिंग कशाला म्हणतात. ह्या लोकांच्या डिक्शनरीमध्ये काहीतरी वेगळे शब्द आजकाल ॲड झाले. जसे बहुतेक ह्यांना ना त्या कॅम्पिंगची व्याख्या पण माहीत नसावी. कोणीतरी समजून सांगा यार ह्या लोकांना कॅम्पिंग म्हणजे नेमकं काय. मला वाटलं होतं ॲटलिस्ट त्या बनायला तरी माहीत असेल, पण तो पण तिच्यासारखा हुरळून गेला आहे बंडल माणूस. ह्या काकूंना ना अजून एक कॉमेंट आली होती की मुलींना तू कॉफी का देत नाही, त्या तर तुमच्यापेक्षा जास्त दमतात. ह्यावर बोंबल काकू काय म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना टी कॉफी काहीच देत नाही. आम्ही दमलो होतो म्हणून कॉफी घेतली नाही, तर आम्हाला थंडी वाजत होती म्हणून आम्ही कॉफी घेतली. अहो बोंबल काकू, एवढा कशावर तुम्ही बिंडोक आहात. तुमचं वय काय, त्या मुलींचं वय काय. तुम्ही एवढ्या पार 50 वर्षाच्या म्हाताऱ्या काकूबाई असून तुम्हाला थंडी वाजते आणि तुम्ही गरमी वाढवण्यासाठी ऊर्जेसाठी कॉफी पिताय. मग त्या मुली 10-12 वर्षाच्या पण नसतील ना, त्यांना किती थंडी वाजत असेल. ठीक आहे तुम्ही त्या मुलींना चहा कॉफी नाही देत, निदान तुम्ही त्यांना हॉट चॉकलेट किंवा दूध वगैरे, गरम दूध वगैरे अशा काही गोष्टी देऊ शकल्या असतं ना. का तुम्ही जिथं कॉफी पिली त्या दुकानात काही गरम दूध किंवा किंवा ते सोया मिल्क किंवा आमंड मिल्क किंवा हॉट चॉकलेट अशा काही गोष्टी अवेलेबल नसतात. काहीतरीच आपलं, तुम्हाला एवढी ऊर्जेची गरज होती, तुम्हाला थंडी वाजत होती म्हणून तुम्ही दोघांनी कॉफी पिली. त्या मुलींना पण किती थंडी वाजत असेल ना, त्यांना नाही का ऊर्जेची गरज. पण काय नेहमीसारखं तुम्ही स्वार्थी लोक पहिलं स्वतःचाच विचार करणार आणि स्वतःचाच विचार केलात आणि तुमच्या कॉन्टेंटसाठी तुम्ही तुमच्या मुलींची तब्येतीचं काय तिच्याकडे ध्यान नाही देत, त्यांच्याकडे लक्ष नाही देत. त्या मुलींना ॲटलीस्ट साधं तुम्ही गरम वॉफलसुद्धा घेऊन दिलं नाही. नेहमीसारखं त्या मुलींना भूक मारून फिरवलं आणि स्वतःची भूक मारून आहे ना त्या कॉफीवरती भागवलं. आणि कॉफी पित असताना त्या मुली तुमच्या तोंडाकडे बघत बसल्या होत्या. किती तुम्ही दगड काळजाचे लोक आहात रे. म्हणजे कॉन्टेंटसाठी त्या मुलींचे किती हाल करतायत ते करतायत, वरतून त्यांचे उपासमारसुद्धा करतायत. कुठे जाऊन फेडाल हे सगळे पाप. आणि मंडळी बोंबल काकू म्हणाल्या त्या शब्दाचा अर्थ सांगा. तुम्हाला माहिती आहे का, बोंबल काकूची आजकाल नवीन डिक्शनरी इन्व्हेंट केली आहे. म्हणजे मला कळतच नव्हतं की, म्हणजे मला माहितीच नव्हतं की आजकाल असे शब्द पण आहेत म्हणून. ह्याला एवढी ऑक्सफर्डची डिक्शनरी होती माझ्याकडे, म्हणजे मी एवढी पूर्ण सगळी तर नाही वाचली, पण आता उघडून बघितली. बोंबल काकूने एक शब्द सांगितला, त्यांनी उच्चार केला त्या शब्दाचा. मी तो शब्द वाचून बघितला माझ्या डिक्शनरीमध्ये व खरंच ॲक्च्युअली असा काही शब्द आहे का म्हणून उघडून बघते तर काय बाबा, असा तो कुठलाच शब्द मला मिळाला नाही. आता तुम्ही म्हणाल असा बोंबल काकू कुठला शब्द म्हणाल्या, तर बोंबल काकू म्हणाल्या पिक्चरिस्टिक. मी विचार करते हा पिक्चरिस्टिक म्हणजे काय, पिक्चरिस्टिक म्हणजे काय, पिक्चरिस्टिक म्हणजे काय. तर त्या कॉमेंटमध्ये पण बोंबल काकूला कोणीतरी म्हटलं की डिअर बोंबल, असा पिक्चरिस्टिक नावाचा शब्द कुठेच नाही आहे.
तो बोंबल काकू म्हणतात आहे. पिक्चरिस्टिकचा अर्थ होतो एक्सिलंट, फॅन्टॅस्टिक किंवा ब्युटिफुल. अहो बोंबल काकू, तुमची काय नवीन झोंबली बोंबली नावाची डिक्शनरी वगैरे आहे की काय? असेल तर आम्हाला पण सांगा की तुम्ही असे नवीन नवीन शब्द, नवीन नवीन वर्ड इन्व्हेंट करता, जेणेकरून आम्हाला पण थोडं आमच्या ज्ञानात पण आम्हाला भर घालता येईल. त्यामुळे उगाच ते काही बरळत बसण्यापेक्षा उगा ते शिका अगोदर. शाळेत तुम्ही गेला की नाही काय, मला त्याच्यावर शंकाच जास्त आहे. पिक्चरस्टिक सारखे कुठून कुठून नवीन नवीन शब्द जे जुगाड करताय काय माहिती. आणि तुमची ती ऑडियन्स, त्यांना ती तर काय अडाणीच आहे. त्यांना तुम्ही काय बोललात काय हे तर कळणारच नाही. आणि ते उगाच तुम्ही काय बोलतील त्याला ते वा 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 करून बघत बसतील. इंग्लिश बोलण्याच्या नादामध्ये उगाच काय पण फेकत जाऊ नको. ते तुझं ना इन्सल्ट होतं. बघितलं आम्ही तुझं इंग्लिश ते वॉच घेतानाच्या व्लॉगमध्ये. येस येस, फॅन्टॅस्टिक, इट्स व्हेरी गुड, दिस अँड दॅट दॅट. ह्याच्या पुढं तुला काही येत नाही. तुला पण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण काय शेवटी तुम्ही आता NRI लोक आहात, तुम्ही काय ते ॲक्सेप्ट करणार नाही. शेवटी काय व्लॉगर लोक कधी कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करतात का? आणि तू तर सगळ्यांची महाराणी आहेस, तू तर कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीस. एनिवेज मंडळी, सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत ॲज ऑलवेज सर्वांनी काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.